त्यांच्या निधनामुळे एक ज्येष्ठ राजकारणी, ज्येष्ठ समाजसेवक आपण गमावलेले. त्यांचा अनुभव खूप मोठा होता आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मी त्यांच्या आपल्या शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर ते आता 1.5 महिन्यापासून नाशिक रुग्णालयामध्ये भरती होते. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि त्यामधून त्यांना इम्प्रूव्हमेंटही होत होती. पण अचानक ते आज गेले की त्यांच्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यामध्ये आम्ही सामील होऊन त्यांच्या कुटुंबाला यातून सावरण्याची ईश्वर शक्ती देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परत एकदा त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशी प्रार्थना करतो. मधुकररावजी पिचड यांचं दुःखद निधन काही वेळापूर्वी झालं. 1.5 महिन्यापासून ते नाशिकच्या रुग्णालयामध्ये भरती होते. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यांनी या महाराष्ट्रासाठी केलेलं काम, विशेषतः आदिवासी क्षेत्रामध्ये एक मंत्री म्हणून केलेलं काम चांगलं होतं. त्यांच्या निधनामुळे एक समाजसेवक, एक राजकारणी आणि एक भारतीय जनता पार्टीचा नेता आपण गमावलेलो आहोत. या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला. या दुःखाच्या डोंगरातून त्यांचं कुटुंब, परिवार वर यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं आणि कराड कुटुंबियाच्या वतीनं त्यांच्यासाठी मी श्रद्धांजली अर्पण करतो. परत एकदा त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. देवेंद्रजी येणार होता. मला माझ्या पुढच्या कार्यकर्त्यापासून सगळ्यांना मला लग्नाला बोलायची इच्छा होती. मी आज बोलवलं. जवळपास 10,000 लोकांना मी निमंत्रित केलं आणि देवेंद्रजी आले आणि त्यात विरोधकही माझे संबंधात असलेले चंद्रकांत आले, सर्व आले. निश्चितपणे सर्वांनी याचा आनंद घेतला. आता त्यांनी सांगितलं तुमचं सामान तुम्ही परत घेऊन जा, परंतु देवेंद्रजी म्हणले तुम्ही कशाला थांबता, काय राहिलं. खरं तर या मजा घेऊन जा म्हणजे हां असं मला नाही माहिती, नाव पण घेतलं नाही त्यांनी, पण तुम्ही तुमचे लोक म्हणजे एक मजाक चालू होती जेवताना आणि निश्चितपणे अत्यंत हसीखुशी मजाकात कोपरखळ्या चालू होत्या. त्या बाबतीत मला चंद्रकांत खरेने ऑफर दिली की तुम्ही कशाला थांबता, तुम्ही हां नाही ऑफर नाही दिली, राहिलं काय सांगितलं तर आता काय ते भेटायला आले तर त्यांनाही कळालं ना कसे करता आले. पिचड साहेबांनी तळागाळातनं काम सुरू केलं आणि अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासनं विधानसभा आणि मंत्रिपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केलं. विशेषतः आदिवासी समाजाकरता त्यांनी केलेलं काम हे सदैव लक्षात राहील. आदिवासी समाजाच्या आश्रमशाळा असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, सामाजिक दुर्बल घटकाकरता, आर्थिक दुर्बल घटकाकरता त्यांनी उभ्या केलेल्या व्यवस्था असतील किंवा नगर जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षणाच्या सोयी असतील, सातत्याने वंचितांकरता लढणारा हा नेता होता. त्यासोबत सिंचनाच्या सोयी शेतकऱ्यांना मिळाव्या म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, निळवंडे धरणाच्या संदर्भात
ते ज्यावेळेस विरोधी पक्षात होते आणि मी मुख्यमंत्री होतो, मी त्यांना विनंती केली, त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की हे धरण पूर्ण केलं आणि कालवा झाला तर आपल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना विशेष मदत त्यातनं मिळेल. तात्काळ त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. जे विरोधात होते त्यांच्याशी स्वतः चर्चा केली आणि निळवंडेचं काम पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी मोठी मदत त्यांनी केली. त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम काम केलेला अशा प्रकारचा नेता होता आणि एक युग गाजवलेला अशा प्रकारचा आदिवासी समाजातला एक नेता की ज्यांच्याकडे एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जायचं. त्यांचं वक्तृत्व हे अतिशय अमोघ अशा प्रकारचं होतं, अतिशय उत्तम अशा प्रकारचं होतं. त्यांची प्रगल्भता, त्यांचा व्यासंग, त्यांचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे असा एक नेता आपल्यातनं निघून जाणं ही खरोखर अतिशय दुःखद अशा प्रकारची बाब आहे. उद्या त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंतिम संस्कार करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि उद्या त्यांचा अंतिम संस्कार झाल्यानंतर परवा आम्ही विधानसभेत त्यांना श्रद्धांजली देऊ. पण मी खऱ्या अर्थानं त्यांना विनम्र श्रद्धांजली देत असताना त्यांच्या कुटुंबावर हा जो काही आघात कोसळलेला आहे, कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत. आप्तेष्टांच्या पाठीशी ची वार्ता आम्हाला समजली. महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय क्षेत्राकरता ही अत्यंत मोठी हानी आहे. उद्या त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंतिम संस्कार करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. विनम्र श्रद्धांजली देत असताना त्यांच्या कुटुंबावर हा जो काही आघात कोसळलेला आहे, कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व